आपण आहोत एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये आणि मी इनपुट टीमकडे आता जातोय कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एक घटना ज्याच्यामुळे मुंबई पुणे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. श्रीधर इनपुट टीममधला माझा सहकारी माझ्याबरोबर आहे. श्रीधर, आपल्या सगळ्यांना ही घटना तर माहिती आहे, जवळपास 24 तासाहून अधिक वेळ झालेला आहे, तर सध्याची स्थिती काय? सध्याची स्थिती अशी आहे की तो जो टँकर आहे जो ऑर्डरशी बोगद्याच्या तिथे जो उलटला आहे तिथे आता अजून एक टँकर नेण्यात आला आहे आणि जो उलटलेल्या टँकरमधली जी गॅस गळती होती त्या गॅसला आता ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे. हे काम जवळपास 2 ते 2.5 तासांपासूनच्या आधीपासून सुरू आहे, मात्र त्याला अजून 3 ते 4 तास लागतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक जी आहे ती एक्सप्रेस हायवेची दोन्ही बाजूची आता बंद केलेली आहे. ही आत्ताची स्थिती आहे, त्यामुळे हा दिलासा लगेच मिळणार नाही. यात जर आपण कुठल्या गाड्या कुठे म्हणजे कुठपर्यंत आता कशा गाड्या चालू आहेत काय ते सांगायचं म्हटलं तर मुंबईकडनं जर पुण्याकडे जाणारा व्यक्ती असेल तर त्याला साधारण पनवेल सोडल्यावर म्हणजे कळंबोलीच्या थोडंसं जर पुढे गेल्यावर एक्सप्रेस हायवेला तिथूनच आता वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. तिथून मोठी आता वाहतूक कोंडी पुण्याच्याकडनं मुंबईकडनं पुण्याकडे जाणाऱ्यांना लागते. म्हणजे आधी खालापूर टोल नाक्यापर्यंत तरी जाता येत होतं, आता तेही नाहीये. इतकी ही वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. हेच जर आपण पुण्याच्या दिशेने जर विचार केला तर पुण्यातनं जर मुंबईला येणारा जर व्यक्ती असेल तर त्याला ती जी वाहतूक आहे ती जुन्या हायवेला आता डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे असं होतंय की कामशेत पर्यंत गाड्या कशा कशा येऊ शकतात, पण तिथून पुढे मात्र ते वाहतूक कोंडी अडकतात. आत्ताची नव्याने एक अपडेट अशी आली आहे की वाहतूक जी एक्सप्रेस हायवेवरतीच्या गाड्या ज्या होत्या अडकलेल्या ज्या आधीच आल्या असतील तर त्या गाड्यांना आता हळूहळू 10-10 मिनिटाच्या अंतराने थोड्या थोड्या सोडायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून त्या अडकलेल्या गाड्या सुद्धा आता मुंबईच्या दिशेने येऊ शकतात. ही आत्ताची स्थिती. बरं, आणखी एक मुद्दा म्हणजे ह्या सगळ्या वाहतूक कोंडीचा कसा परिणाम इतर वाहनांवर म्हणजे काही प्रायव्हेट बसेस असतील किंवा एसटीच्या बसेस असतील याच्यावर कसा परिणाम झाला त्या संदर्भात काय काय? नक्कीच आपण त्याच्यात सुद्धा आपल्याला इनपुट आपल्या रिपोर्टर्सनी दिले. जसं आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं पुणे स्टेशन असेल त्यानंतर स्वारगेट असेल तिथनं अनेक ज्या मुंबईकडे येणाऱ्या गाड्या असतात एसटी असेल किंवा खासगी असेल त्या गाड्या आज रद्द कराव्या लागल्या, ज्या आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना तिथे वाट पाहत थांबावं लागलं. पुणे स्टेशनला त्यामुळे गर्दी सुद्धा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालं एक्सप्रेसला जी आहे त्याला. तसंच दादरच्या टीटीच्या पण तिथे आपल्याला तिथनं विज्युअल्स आले, तिथनंही लोकांचे हाल होताना आपल्याला पाहायला सुटलेल्या त्याही गाड्या बऱ्याचशा गेल्या नाही आहेत. जर रोजच्या गाड्या समजा 100 असतील तर त्या आज 40च गेले असतील. अशा पद्धतीने गाड्यांचा फ्लो कमी झालेला आहे आपल्याला पाहायला. आणि जसं तू म्हणतोस आता अजून 3 ते 4 तास याला लागू शकतो. बरोबर, 3 ते 4 तास तो टँकर पूर्णपणे मोकळा केला जाईल आणि तो मग जेव्हा तो पूर्ण येईल मग तो उलटलेला टँकर बदलत आहे आणि त्यानंतर हळूहळू वाहतूक जी आहे ती आता जी एक लेन चालू केली किंवा त्या सगळ्या लेन हळूहळू चालू. धन्यवाद श्रीधर. तेव्हा जसं श्रीधरनी सांगितलं अजून 3 ते 4 तास तो टँकर बाजूला करायला, त्याच्यानंतर वाहतूक सुरळीत करायला आणखी पुढे किती तास लागू शकतात सध्या आपण सांगू शकत नाहीये. त्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती देण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ केलेला आहे. तेव्हा तुम्हालाही जर मुंबई पुणे किंवा पुणे मुंबई प्रवास करायचा असेल रस्ते मार्गे या प्रवासात जर जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही माहिती घ्या पूर्ण आणि मगच बाहेर पडा असं तुम्हाला आवाहन आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. आणखी कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.